साईनाथ महाराज की जय। पंजाबी ओम साई नमो नमः, श्री साई नमो नमः, जय जय साई नमो नमः, सद्गुरु साई नमो नमः। साई नमो नमः, श्री साई नमो नमः, जय जय साई नमो
राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद सद्गुरु साईबाबांच्या या दरबारामध्ये प्रांगणामध्ये गेल्या अनेक वर्षापासून सुरू असणाऱ्या रामनवमीच्या उत्साहाच्या निमित्ताने सालाबादप्रमाणे सर्व साई भक्तांच्या माध्यमातून या ठिकाणी दरवर्षी हा भक्ती उत्सव साजरा करण्यात येतो। त्यामध्ये मागच्या 2-3 वर्षापासून तुमच्या सर्व साई भक्तांच्या माध्यमातून मला या ठिकाणी येण्याचं सद्भाग्य लाभत आहे। तुमच्या सर्वांच्या वतीनं सर्वांच्या माध्यमातून मला ज्यांनी निमंत्रित केलं ते आपल्या सर्वांचं पारमार्थिक आणि सामाजिक असं अत्यंत गोड असं जीवन जगणारं व्यक्तिमत्व, आपल्या कुटुंबाचं पालन पोषण करत असताना देव देश धर्माची सेवा आपल्या हातून घडावी या उदात्त हेतूने अखंड कार्यरत असणारं व्यक्तिमत्व म्हणजे आपल्या सर्वांच्या आवडीचे आणि जवळजवळ हा कार्यक्रम यशस्वी पारच करण्यासाठी ज्यांचा सिंहाचा वाटा आहे अशोक भाऊ गव्हाणे। खरं तर त्यांच्या माध्यमातून मला तुम्हा सर्व साई भक्तांच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये घडत आहे। त्यानिमित्ताने आज जरा अनोखा आगळा वेगळा कार्यक्रम यावर्षी सर्व साई भक्तांना पाहायला आणि ऐकायला मिळावा म्हणून अशोक भाऊंनी केलेला हा साई चरित्राचा अट्टहास आहे। आणि मग साई चरित्र करायचं म्हटलं की मग ते एकट्यानं होणार नाही ना, मग त्यासाठी जमलेली ही सर्व गुणवान मंडळी, अतिशय गोड असणारी ही सर्व गायक वादक साईबाबांच्या सेवेसाठी या ठिकाणी उपस्थित झालेली आहेत। साईबाबांचं जीवनचरित्र ज्या ज्या वेळेला आपल्याला पाहावं लागतं ना, ते चरित्र अपूर्व आणि अगाध असं चरित्र आहे। खरं तर आपल्या सर्वांच्या वतीनं 3 दिवसाच्या चरित्राचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला, पण बाबांचं चरित्र इतकं अपूर्व आणि अगाध आहे, ते 52 अध्यायाचं चरित्र 3 दिवसात माझ्यासारख्या पामराने काय मांडावं? बरोबर आहे? खूप मोठं चरित्र आहे। मोठं जर चरित्र असेल आणि आपल्याला जर ते पूर्ण करता येत नाही असा जर अंदाज असेल तर मग आपण त्यासाठी बाबांची करुणा भागली पाहिजे, प्रार्थना केली पाहिजे। बाबा, तुमची भक्ती करण्याचं आमच्या मनामध्ये आहे, अत्यंत मनापासून श्रद्धेनं विश्वासाने आम्हाला असं वाटतंय की तुमची भक्ती करावी, तुमचं चरित्र श्रवण करावं, पण बाबा आमच्या कामाच्या व्यापामुळं आमच्या उद्योग व्यवसायामुळे आम्हाला नाही पूर्ण चरित्र श्रवण करता येणार, पण आपली जर कृपा असेल ना, बाबांनाच आपण प्रार्थना करायची, बाबा आपली जर कृपा असेल ना तर माझ्यासारखा माणूसच काय अगदी मुका सुद्धा चरित्र गायन करू शकेल यात तिळ मात्र शंका नाही।
बोला साईनाथ महाराज की. बाबांची कृपा झाल्यानंतर काय होणार नाही. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. करते हो तुम साईं जी, करते हो तुम बाबा जी, मेरा नाम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. मेरा आपकी कृपा से करते हो तुम बाबा जी, करते हो तुम साईं जी, मेरा नाम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. बाबांनी जर कृपा केली तर माय बापांनो तुमच्या माझ्यासारखे माणसं बोलू लागतील यात नवल नाही. मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वंदे परमानंद माधवम. मुका सुद्धा बोलू शकतो, पांगळा सुद्धा कळसुबाईचं शिखर सर करू शकतो. ही बाबांच्या कृपेचं सामर्थ्य आहे. बाबांची कृपा झाल्यानंतर काय होणार नाही. मला अतिशय आनंद वाटला. आपली बाबांवर अत्यंत श्रद्धा आणि विश्वास आहे. कथेच्या अगोदर अशोक भाऊन आम्ही रूम मध्ये बसलेले असताना त्यांनी सांगितलं, महाराज आमचं जे काही सर्व झालंय आणि जे काही चाललंय ते सर्व बाबांच्या कृपेनं चाललेलं आहे. मला अतिशय आनंद वाटला. बाबांवर जर आपली इतकी श्रद्धा असेल ना आणि आपण जर बाबाला एक हाताने देत असू तर बाबा आपल्याला 1000 हाताने दिल्याशिवाय राहणार नाहीत. हा बाबांचा विश्वास आहे आपल्याला. बोला साईनाथ महाराज की जय. बाबा देतात पण त्यासाठी आपल्याजवळ काय असलं पाहिजे. देतात पण देण्या अगोदर ते घेतातही. तुम्ही म्हणाल काय घेतात हो? साई बाबा आपल्याकडून काय घेत असतील? काय घेतात? तर घेतात ती श्रद्धा आणि संयम. काय घेतात? आपण बाबांना अर्पण करायची, ती श्रद्धा अर्पण करायची. पूर्ण श्रद्धेनं बाबांना शरण जायचंय आणि श्रद्धेनं समर्पण केल्यानंतर मग मात्र आपण फक्त श्रद्धा ठेवून उपयोग नाही. तर बाबांचं वचन आहे श्रद्धा और सबुरी. सबुरी म्हणजे काय? सबुरी म्हणजे संयम आहे, पेशन्स. काय म्हणतात त्याला? हा, संयम. परमार्थामध्ये अध्यात्म क्षेत्रामध्ये श्रद्धा तर असावीच लागते पण श्रद्धेबरोबर संयम असावा लागतो. नुसती श्रद्धा असेल तरीही आपला परमार्थ पूर्णत्वाला जाऊ शकतो.
शकत नाही. आणि नुसता संयम असेल, श्रद्धा नसेल, तरीही आपला परमार्थ अध्यात्म आपलं टोकाला पोहोचणार नाही. मग यासाठी आपण काय केलं पाहिजे तर श्रद्धा रखो और सबर करो. श्रद्धा ठेवायची. श्रद्धेशिवाय आपण कितीही ज्ञान संपादन केलं मायबापांनो तरी सुद्धा आपल्याला बाबा कृपा करतीलच असं नाही. ऐका बरं का, श्रद्धा नसेल आणि फक्त आपण पूर्ण प्रयत्नाने आणि पूर्ण फक्त अध्ययन आणि ज्ञानाने जर साईबाबांना आकलन करायचा प्रयत्न करत असू बुद्धीच्या जोरावर तर बाबा आपल्याला नाही कळणार. फक्त बुद्धीच्या जोरावर नाही कळणार, पण त्या बुद्धीला त्या ज्ञानाला ज्या वेळेला श्रद्धेची जोड असेल त्यावेळेला मात्र बाबा मंदिरामध्ये आपल्याला नाही तर आपल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये प्रगट झाल्याशिवाय राहणार नाही. पण त्याकरता असावं काय लागतं, असावं लागतो ते ज्ञानही असावं आणि श्रद्धाही असावी. श्रद्धा म्हणजे काय तर साईबाबांच्या चरणावरती आपला विश्वास, प्रेम हेही असलं पाहिजे बरं का. आणि ते नसेल तर मग ती भक्ती करूनही उपयोग नाही. भक्ती प्रेमा विन ज्ञान नको देवा. भक्ती प्रेमा विन ज्ञान नको देवा. ज्ञान नको देवा. भक्ती प्रेमा विन ज्ञान नको देवा. अभिमान नित्य नवा तया माझी. अभिमान नित्य नवा तया माझी. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. प्रेमा विना नाही. प्रेमा विना नाही. प्रेमा विना नाही. समाधान प्रेमा विना नाही. प्रेमा विना नाही. समाधान प्रेमा विना नाही. समाधान प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. रांडवेने झेवी शृंगार पैकेला. भक्ती करायची साईबाबांची, पण ती भक्तीमध्ये जर प्रेम नसेल, विश्वास नसेल तर सज्जनांनो आपली ती भक्ती सफल होईलच असं नाही. साईबाबांचे भक्त जगामध्ये कमी आहेत असं नाही, खूप आहे. जगभरात साईबाबांचे जेवढे भक्त आहेत तेवढे इतर कोणत्याही देवाचे नाही. हा साईबाबांचा खूप मोठा चमत्कार आहे. बोला साईनाथ महाराज. महाराज की जय. साईबाबांचे खूप भक्त आहेत. ऐकताय तुम्ही?
ऐका, पण सर्वांनाच बाबांनी दर्शन दिलंय, साक्षात्कार दिलाय, चमत्कार दाखवलाय आणि मनातल्या इच्छा पूर्ण केल्यात असं नाही. सर्वांच्याच केल्यात का हो? नाही. मग का केलं नाही? तर याचं एकमेव कारण आहे, आपण कमी पडलो, आपला विश्वास कमी पडला, आपली श्रद्धा कमी पडली, आपलं प्रेम कमी पडलं. आणि पूर्ण प्रेमाने, पूर्ण श्रद्धेनं, पूर्ण विश्वासाने बाबांना शरण गेल्यानंतरही बाबा आपल्याला तारणार नाहीत असं कधी होऊ शकत नाही. मग आपण याकरता पूर्ण श्रद्धेनं, विश्वासाने समर्पण केलं पाहिजे, हे ठीक आहे महाराज. मग पूर्ण श्रद्धेनं, विश्वासाने समर्पण केल्यानंतरही बाबांना जे जे आवडतं तशा पद्धतीने जर आपण जीवन जगलो तर आपण बाबांना प्रिय होतो. साईबाबांना त्यांच्या जीवनामध्ये काय आवडायचं याचा जर आपण काही विचार केला तर साईबाबांच्या जीवनातल्या आवडीच्या अनेक गोष्टी आपल्याला येतील आणि त्या सांगण्यासाठीच मी आज तुमच्या समोर उपस्थित आहे. अनेक अशा गोष्टी आहेत ज्या बाबांना आवडायच्या. आणि भक्ती, भक्ती म्हणजे काय? आपल्याला आवडेल तसं करणे म्हणजे भक्ती नाही, तर आपण ज्याची भक्ती करायची त्याला आवडेल असं आपण वागणं म्हणजे खरी भक्ती आहे. मग देवाला काय आवडतं? आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. साईबाबांना नित्य भगवंताचं नामस्मरण करत राहणं हे अत्यंत सर्वात प्रिय गोष्ट होती. मग आपणही साईबाबांना आवडीचं ठरायचं असेल, आपण साईबाबांना आवडू असं वाटत असेल तर आपण काय केलं पाहिजे? तर त्या साईंचं, बाबांचं नित्य स्मरण आपल्या जीवनामध्ये करत राहिलं पाहिजे, नित्य स्मरण करत राहिले पाहिजे. ओम साई नमो नमः, श्री साई नमो नमः, जय जय साई नमो नमः, सद्गुरु साई नमो नमः. दिवसभर आपण उद्योग व्यवसायातील, नोकरी धंद्यातील माणसावात आपल्या हाताला काम असतं, पायाला काम असतं, कदाचित डोळ्यालाही काम असतं. मग जर बाकीची ही इंद्रिय जर ज्याच्या त्याच्या कामात गुंतलेली असेल तर आपल्या मुखाला मात्र आपण एकच काम दिलं पाहिजे, ते म्हणजे साईंच्या स्मरणाचं काम दिलं पाहिजे. असोनी संसारी जिव्हे वेगू करी, वेद शास्त्र उभारी बाह्या सदा. जिव्हे वेगू करी, जिव्हेला आपण केवळ आणि केवळ साईंच्या भजनाचा छंद लावला पाहिजे. माझ्या मनाला गो छंद नित्य गोविंद गोविंद, नित्य गोविंद गोविंद गोविंद. माझ्या मनाला गो छंद छंद, माझ्या मनाला गो छंद. परमार्थ हा छंदिक माणसाचा उद्योग आहे. त्याच्याकरता छंद असावा लागतो, ध्यास असावा लागतो. आज
आज अनेक चेहरे मला दुपारपासून या ठिकाणी राबताना दिसत आहेत. का हो, घरी त्यांना काही काम नाही? घरी गेल्यानंतरही खूप काम आहे. कामाच्या ठिकाणी काम नाही का? आपल्या जॉबच्या ठिकाणी, कामाच्या ठिकाणी गेल्यानंतरही त्यांना खूप काम आहे. पण खरं सांगू, आपण घरी करतो ते काम असतं, कामाच्या ठिकाणीही केलं ते काम असतं, आणि या ठिकाणी केलेली असते ना त्याला काम नाही तर सेवा म्हणतात, सेवा. आणि तिकडं आपण कितीही राबा, ते राबलेलं काहीही सोबत येणार नाही माई बापांनो. आणि खरं सांगू, बाबांच्या साक्षीने सांगतो, घरी केलेली कितीही काम त्यातलं एकही काम सोबत येणार नाही, आणि बाबांच्या या ठिकाणी केलेली एकही काम रूपी सेवा, ती सेवा आपल्या सोबत आल्याशिवाय राहत नाही. म्हणून या ठिकाणी केलेलंच फक्त आपल्याला उपयोगाला येऊ शकतं. म्हणून अनेक हात मी पाहतोय झाडून घेतायत, आरती करतायत, डेकोरेशन करतायत, धावपळ करतायत, किती काम आहे. आपल्या आयुष्यातील अमूल्य असा वेळ जर भगवान परमात्म्या करता, साईनाथान करता जर आपण खर्च करत असाल ना, तर साईबाबांचा शब्द आहे, साईबाबा आपल्याला आयुष्यात काही कमी करणार नाही, काही कमी करणार नाही. आणि म्हणून साईबाबांची ही सेवा आपल्याला पुढील 3 दिवस करायची आहे. आपल्याला साईंचं चरित्र पाहिजे. साईबाबा नेमके कोण आहे? कुठून आले? त्यांच्या गुरुचं नाव काय? त्यांची परंपरा कोणती आहे? या सर्व गोष्टींचा खुलासा आपल्याला पुढील 3 दिवसामध्ये करायचा आहे. आणि या सर्व गोष्टीचा खुलासा झाल्यानंतर बाबांनी आपल्या अवताराचं जीवित ध्येय, म्हणजे आपण अवताराला का आलो, आपण जन्माला का आलो, आपण प्रगट का झालो, या सर्व गोष्टींचा खुलासा संपूर्ण चरित्रामधून केलेला आहे. साधू संतांचं दिव्य चरित्र अवगत करत असताना देवाच्या चरित्रामध्ये, साईबाबांच्या चरित्रामध्ये आपल्यासारखं त्यांना काहीतरी कर्म शिल्लक आहे म्हणून यावं लागलं असं नाही. तर माय बापांनो, ही अवतारी महात्मे भगवंताचे अंश या भूतलावरती आले ते केवळ आणि केवळ दीन दुबळ्यांचा, जड जीवांचा उद्धार करण्यासाठी आलेले आहेत. अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धराया जन, जड जीव, उद्धराया जन, जड जीव. जड जीवांचा उद्धार करण्यासाठी, सर्वसामान्य माणसातल्या तळागाळातल्या माणसांना भक्ती मार्गाला लावण्यासाठी आणि खऱ्या ज्ञानाचा उपदेश करण्यासाठी साईबाबांचा अवतार आहे. खरं ज्ञान हे दिवसेंदिवस लोपत चाललेलं आहे, नष्ट होत चाललेलं आहे. खरं ज्ञान या जगामध्ये काय आहे? बाबांनी एकाच वाक्यात सांगितलं, सबका मालिक एक. याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ एकच आहे, तुम्ही आम्ही दिसायला जरी भिन्न भिन्न दिसत असू, हा या जातीचा आहे, हा या पंथाचा आहे, हा या धर्माचा आहे, याची शरीर यष्टी अशी आहे, हा या गावातला आहे,
हा त्या गावातला आहे, हा या तालुक्यातला आहे, तो त्या तालुक्यातला आहे, हा या जिल्ह्यातला आहे, हा या राज्यातला आहे, तो त्या राज्यातला आहे, हा या देशातला आहे, तो त्या देशातला आहे. हे जे आपल्याला भिन्न भिन्न सर्व सृष्टी दिसते ना, बाबांनी सांगितलं, बाबांनो, या भिन्न भिन्न दिसणाऱ्या सृष्टीमध्ये आपल्या सर्वांचा मालक फक्त एकच आहे, तो आहे परमात्मा. मग आपण त्याला देव म्हणत असू, कोणी त्याला येशू म्हणत असेल, कोणी त्याला अल्लाह म्हणत असेल, पण आहे तो देव एकच आहे. देव कशाला म्हणतात? खरं तर देवाला इंग्लिश मध्ये गोड शब्द आहे. काय हो? गोड नाही, गॉड म्हणताल तुम्ही, आहे की नाही? काय शब्द आहे? गॉड. उत्तर गॉड दिलं तुम्ही, गणेश महाराज. देवाला इंग्रजीमध्ये गॉड म्हणतात. गॉडची स्पेलिंग काय? सोपन भाऊ, गॉडची स्पेलिंग काय? G-O आणि D म्हणजे गॉड. ऐकताय ना? देव देव कशाला म्हणतात? ऐकायचंय? G म्हणजे जनरेशन, O म्हणजे ऑपरेशन आणि D म्हणजे डिस्ट्रॉय. जगाची उत्पत्ती, स्थिती आणि लय ज्याच्यामध्ये सामावलेलं आहे त्याला देव असं म्हणतात. आणि तो देव सर्वांचा एकच आहे. त्याला वेगवेगळ्या नावाने पुकारलं जातं. साईबाबा कधी कधी नमाज पडतानाही आपल्याला अनेक चरित्रामध्ये पाहायला मिळतात. साईबाबाच आपल्याला भगवान मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांचंही भजन गाताना अनेक चरित्रामधून पाहायला मिळतात. साईबाबाच आपल्याला पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं कीर्तनातही दंग होऊन कीर्तन श्रवण करताना आपल्याला अनेक ठिकाणी चरित्रामधून पाहायला मिळतात. त्याचं कारण त्यांना या भिन्न भिन्न दिसणाऱ्या या सृष्टीमध्ये या जगाचा चालक मालक एकच दिसला आणि त्यांनी जगाला दिव्य संदेश दिला. सबका मालिक एक. हा साईबाबांचा दिव्य संदेश आहे. आज भरकटलेल्या जाती जातींमध्ये तेढ निर्माण झालेल्या धर्माधर्मांमध्ये भांडण लावू इच्छिणाऱ्या अशा अनेक काही महाभागांना साईबाबांचं दिव्य चरित्र आज मैलाच्या खांबाप्रमाणे मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित आहे. म्हणून आपण या चरित्राचा आश्रय घेतला पाहिजे. जगातले वाद विवाद मिटावेत, भेदाभेद नष्ट व्हावेत आणि जग सुखाने समाधानाने जीवन जगावं असं ज्याला ज्याला वाटतंय ना, त्यांनी साईबाबांच्या चरित्राचा आश्रय घेतला पाहिजे. साईबाबांचं चरित्र हे आपल्याला सर्व धर्म समभाव, हे आपल्याला वेगवेगळ्या सृष्टीमध्ये एकत्व कसं नांदतंय या सर्व गोष्टीचा खुलासा करून सांगणारं चरित्र आहे. परमात्मा हा मंदिरातला परमात्मा, मंदिरातला देव. आपल्याला किती दिवस मंदिरामध्ये जावं लागतंय? मंदिरामध्ये किती दिवस जायचं? ऐकताय? मंदिरामध्ये जायचंय किती दिवस? जोपर्यंत त्या मंदिरातला परमात्मा आपल्याला हृदय मंदिरामध्ये दिसत नाही ना, तोपर्यंतच मंदिरामध्ये जायचंय. आणि एकदा का त्या परमात्म्याचा आपल्याला आपल्या हृदय मंदिरामध्ये दर्शन झालं, कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. परमार्थाची इति कर्तव्यता, परमार्थाचा तो शेवट आहे. परमात्म्याचा आपल्याला आपल्या हृदय मंदिरामध्ये दर्शन होणं. आणि अनेक साधू संतांनी ते केलं. साईबाबांचं चरित्र तर आपण पाहणारच आहोत, पण चालता चालता आठवलं म्हणून एक दोन वाक्य पुढचे बोलतो. सावतामाळी नावाचे एक संत होऊन गेले. त्यांना
असं म्हणतात कधीही पंढरपूरला न गेलेले एकमेव संत जर कोणते असतील तर ते सावता महाराज आहेत. आपल्या कामामध्ये मग्न असताना केवळ आणि केवळ परमात्म्याचं भजन करायचे. त्याचा परिणाम असा झाला, त्या कांद्यातही, त्या मुळ्यातही आणि त्या भाजीतही त्यांना पांडुरंगाचं दर्शन घडू लागलं. आणि ते म्हणतायत, कांदा मुळा भाजी अवघी विठावाई माझी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी. आपल्याला आपण करत असलेल्या कर्मामध्ये परमात्मा दिसला पाहिजे. आणि गीतेनं तेच सांगितलंय, कर्मेषु भजावा. आपण जे जे कर्म करतो त्या प्रत्येक कर्मामध्ये आपल्याला परमात्म्याचं दर्शन होणं हा ईश्वरार्पण बुद्धीनं केलेला प्रपंच आहे. आणि हा प्रपंच सुद्धा परमार्थच आहे. असा ईश्वरार्पण बुद्धीनं परमार्थ प्रपंच करता आला पाहिजे. मग असा ईश्वरार्पण बुद्धीनं प्रपंच करायचा म्हणजे काय करायचंय? आपण जे जे करू, तनु मनो जीवे चरणासी लागावे, अगरवता करावे, दास्य सकळ. वा, गोड साथीदार आहेत सर्व. पाहिजे ते त्यांच्या, माझ्या मुखातून जे निघतंय ते त्यांच्या बोटातून निघतंय. तयारीचे आहेत सर्व आणि अतिशय गुणवान आहेत. एक एक व्हिडिओ यांचा 3 आणि 4 मिलियन पर्यंत चालतो. असे हे सर्व गुणवान आहेत. जोरदार टाळ्या वाजवा यांच्यासाठी. यांचं कोणत्या शब्दात वर्णन करावं हे मला कळत नाही. आमच्या तेजस्वी तर हवाच आहे. नाव पण गोड ठेवलंय, तेजस एक्सप्रेस सारखं काम आहे त्याचं. एक्सप्रेस काम आहे की नाही? वा. आणि याचा आनंद अजून याचा आहे भाऊ, आनंद याचा आहे, हे सर्व माझ्या समवयीन आहेत. म्हणून मला अजून हे करण्याकरता, बोलण्याकरता यांचं कौतुक करावं किती ते कळत नाही. आज माझं भाग्य अजून एक असं आहे, आज या आपल्या कार्यक्रमासाठी प्रथम दिनीच किराणा घराण्याची गोड अशी गायक, आमचे परमार्थ मार्गदर्शक गुरुवर्य नंदकुमार पाटील सर या ठिकाणी आज आपले सोपान भाऊ आढाव, ही सर्व मंडळी आज इथं उपस्थित आहेत. आपण सर्वच जण आहेत. खर तर प्रथम या ठिकाणी येण्याचं भाग्य मला ज्यांच्या माध्यमातून लाभलं ते याच महाराष्ट्र नगर मधील एक रहिवासी शंकर महाराज पार्टी, ते आज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही खूप खूप धन्यवाद देतो. आपण सर्वजण आहात आणि यावर्षी खर तर मला हे साई चरित्र कथा करण्याचं भाग्य लाभलेलं आहे. साईबाबांचं चरित्र मी अगोदरही सांगितलं, या 2-3 दिवसांमध्ये सांगण्यासारखं चरित्र नाही. त्याच्याकरता कित्येक दिवस कमी पडतील. 52 अध्यायाचं चरित्र आहे. किती चरित्र अपूर्व आणि अगाध आहे. त्या शिवमहिम्न स्तोत्रामध्ये सांगितलं, समुद्राची शाही केली, पृथ्वीचा कागद केला, मेरू पर्वताची लेखणी केली आणि लिहायला साक्षात अंगणवाडीची मास्तरीन बसवली. नाही, विद्येची देवता असणारी शारदा माता जरी बसवली तरी सुद्धा साईबाबांचं पूर्ण चरित्र वर्णन कधीही करणं शक्य होणार नाही. संतांच्या त्या लीला असतात.
आणि त्या लीला किती वर्णन कराव्यात आणि त्या वर्णन तरी का कराव्यात? त्याचं कारण ज्याला ज्याला वाटतंय की आजपर्यंत आपल्याला हा जन्म मरणाचा जो फेरा पुन्हा पुन्हा घ्यावा लागतोय, हे जन्म मरणाचं चक्र ज्याला नाहीस करावं असं वाटतंय, त्यानं साईबाबांचं हे दिव्य चरित्र नक्की श्रवण केलं पाहिजे. जन्म कर्मच मे दिव्यम एवं यो युवेत्ति तत्वतः त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुन. जन्म आणि कर्म हे बाबांचं अत्यंत दिव्य आहे. जन्माबद्दल बोलायचं झालं तर बाबांचा जन्म कुठे झाला, कधी झाला, कोणत्या धर्मात झाला, कोणत्या पंथात झाला, कुणाच्या पोटी झाला, हे कायम आजही रहस्यच आहे. हे कुणालाही न उलगडलेलं रहस्य आहे, कुणालाही न उलगडलेलं रहस्य आहे. पण एक सांगू, हे आले कसे याला काहीच महत्व नाहीये. यांनी येऊन केलं काय याला जास्त महत्व आहे. जन्माला आपण कुठं जन्माला आलो याला जास्त महत्व आहे की आपण जन्मल्यानंतर केलेल्या कर्माला जास्त महत्व आहे का? कर्माला जास्त महत्व आहे. आणि ते कर्म हेच आपल्या जीवनातील आपल्याला सुखदुःखाला कारण ठरत असतं. आपल्या जीवनामध्ये आपल्याला सुख पाहिजे का दुःख पाहिजे हे केवळ आपल्या कर्मावर अवलंबून आहे. केले कर्म झाले, तेची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती. आपण जसं जसं कर्म करू ना त्या कर्माप्रमाणे आपल्याला भोग भोगावे लागत असतात, त्याचं फळ भोगावं लागत असतं. म्हणून आपण जन्माला कुठं आलो? काही माणसं उच्च कुळात जन्मूनही कर्म इतकं नीच करतात की नीच कर्म केल्यामुळं त्यांना पश्चातापापासून कोणीही रोखू शकत नाही. जन्मलो कुठं याला काही किंमत नाही. काही माणसं सामान्य कुटुंबामध्ये जन्माला आली पण त्यांचे विचार इतके व्यापक होते, त्या विचारांनी त्यांच्या कर्माने त्यांना देवत्व संतत्व प्राप्त करून दिलेले आहे. जन्म कुठं झाला नाही, परमार्थ क्षेत्रामध्ये अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये जन्म कुठं झाला याच्याशी काही घेणं देणं नाहीये. आपण कर्म किती चांगलं करतो याला जास्त किंमत आहे. आणि कर्म ही अशी गोष्ट आहे मायबापांनो, ती भोगल्याशिवाय गत्यंतर नाहीये. आपण म्हणत असू की मी उत्तम कुळामध्ये जन्माला आलो, उत्तम जातीमध्ये उत्तम धर्मामध्ये जन्माला आलो आणि मी कर्म वाईट करील तरीही माझं चांगलं होईल, अशा भ्रमात कुणी राहू नका. बरोबर आहे सोपांनो? अशा भ्रमात कुणी राहायचं नाही. भीष्माचार्य, महाभारतामध्ये भीष्माचार्यांचं उदाहरण आहे. शरपंजरी पडलेले होते बाणाच्या शय्येवर, शरीराला वेदना होत होत्या, मरण प्राय दुःख होत होतं आणि भीष्माचार्यांच्या मनामध्ये ते अत्यंत वेदना आणि दुःख होत असतानाही प्रभूंचं स्मरण होतं. देवाला विनवणी करत होते, देवा इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेकर तब प्राण तन से निकले. देवा मला या शरीराला वेदना होत आहेत पण तरी सुद्धा मी तुझी प्रार्थना करतो. ज्याची प्रार्थना केली ना
तो देव भीष्माचार्यांच्या समोर उपस्थित आहे. भीष्माचार्य त्याला प्रश्न विचारतायत, अरे बाबा आयुष्यात मी कधी कुणाचं वाईट केलं नाही, कधी असत्य भाषण केलं नाही, वडिलांची इच्छा पूर्ण व्हावी म्हणून मी आजन्म नैष्ठिक ब्रह्मचर्य व्रत परिपालन करण्याची प्रतिज्ञा केली. त्याला भीष्म प्रतिज्ञा असं म्हणतात. इतकं चांगलं जगूनही माझा शेवट इतका तडफडत का व्हावा, वाईट का व्हावा देवा, हा माझा तुला प्रश्न आहे. कोण विचारतायत? भीष्माचार्य भगवान श्रीकृष्णाला विचारतायत. त्यावेळेला श्रीकृष्णाने सांगितलं, आचार्य तुमचा हा जो प्रश्न आहे ना, या प्रश्नाचं उत्तर ऐका. भीष्माचार्य तुम्ही तुमच्या मागच्या 101व्या जन्मामध्ये एका राजाचे राजपुत्र होता. कितव्या जन्मामध्ये? 101व्या जन्मामध्ये एका राजाचे राजपुत्र होता. अंगामध्ये सत्तेचा आणि संपत्तीचा माज होता. शिकारीसाठी अरण्यामध्ये गेलेला असताना एक जिवंत सरडा विनाकारण बाणाच्या टोकाने उचलला आणि एका काटेरी कुंपणावरती फेकला. त्या सरड्याला जितक्या दिवस त्या काटेरी कुंपणावर तडफडत मारावं लागलं ना, तितक्या दिवस तुम्हाला आता या बाणाच्या शय्येवर मारावं लागणार आहे. केलेलं कर्म हे 101 जन्मानंतर सुद्धा पिछा सोडत नाही. मग तुम्ही कुणाच्याही पोटी जन्म घ्या, कुणाच्या पोटी जन्माला आलो हे महत्वाचं नाही, जन्माला आल्यानंतर आपण काय केलं याला जास्त महत्व आहे. म्हणून साईबाबांचा जन्म कोणत्या कुळामध्ये झाला, कोणाच्या पोटी झाला, कोणत्या ठिकाणी झाला, हे या ग्रंथामध्ये कुठंच आलं नाही. 18 वर्षाची मूर्ती एकदम लिंबाच्या झाडाखाली प्रगट झाली. नाना पाटलाच्या बायकोला ती मूर्ती दिसली. 18 वर्षाचं ते लेकरू दिसलं. आणि शिर्डीमध्ये लिंबाच्या झाडाखाली नाना पाटलाच्या बायकोला ते दिसलेलं लेकरू हे लेकरू म्हणजे नेमकं कोण असेल हो? गावात तर अनोळखी वाटतंय. म्हणून सर्वजण विचार करू लागली, पाहू लागली, कोण आहे कोण आहे. त्यावेळेला एका व्यक्तीच्या अंगात वारं आलं. खंडोबाचं येतं ना वारं. वारं एका व्यक्तीच्या अंगात वारं आलं आणि गावातल्या शिर्डीतल्या लोकांनी त्या वारा आलेल्या व्यक्तीला खंडोबाला विचारलं, खंडोबा देवा, अरे आमच्या गावामध्ये अशा पद्धतीने एक 17-18 वर्षाचा मुलगा लिंबाच्या झाडाखाली प्रथम दिसला, नेमका कोण असेल बाबा तो? त्यावेळेला खंडोबाने सांगितलं, खंडोबा कोण? साक्षात जगत नियंता भगवान भोलेनाथ शंकर. त्या भगवान भोलेनाथ शंकराने खंडोबाने सांगितलं, तो मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून साक्षात भगवंतच जडजीवांच्या उद्धारासाठी प्रगट झालेलं आहे, हे खंडोबाने सांगितलं. तिथंच का आला बरं असं ज्यावेळेला विचारलं, त्यावेळेला खंडोबांनी सांगितलं, त्या लिंबाच्या पाराखाली एक पुरातन गुहा आहे. आणि त्या गुहेमध्ये या मुलानेही 12 वर्ष तप केलेलं आहे आणि याच्या गुरुनेही तप करून करून याच ठिकाणी देह समर्पित केलेला आहे. असं ते पुण्य पावन ठिकाण आहे. काय कोणी कुठंही उगवत नाही, कोणी कुठंही निर्माण होत नाही, कोणी कुठंही प्रगट होत नाही. त्यासाठी साधू संतांच्या भगवंताच्या अवताराचं हे काही प्रयोजन असतं. अत्यंत दिव्य असं चरित्र आहे साईबाबांचं. साईबाबांचं चरित्र किती अपूर्व आणि किती आगाध आहे याचा विचार जर आपण करू लागलो तर साईबाबांच्या चरित्राची खोली जर आपण शोधू लागलो तर आपल्याला त्या चरित्रातील सुंदर असे शंख शिंपले आणि मोती हाताला लागतील.
आणि साईबाबांच्या चरित्राची उंची जर आपण पाहायला लागलो तर नक्षत्राचं चांदणं आपल्या हातात येईल इतकं चरित्र अपूर्व आणि अगाध आहे. इतकं मोठं चरित्र आहे. खंडोबाला विचारलं मग आता काय करावं. त्यावेळेला खंडोबाने सांगितलं या ठिकाणी माझं खोटं वाटत असेल तर तुम्ही खोदून पहा. आणि खोदून पाहिलं तर खरोखर त्या लिंब वृक्षाच्या ओट्याखाली अत्यंत प्राचीन अशी गुफा लागली. आजही त्या गुफेचं शिर्डीमध्ये संरक्षण करून ठेवलेलं आहे. भाविकांच्या दर्शनासाठी आजही ती गुफा आपल्याला पाहायला मिळते. खोदण्यात आलं, अगोदर विटा बाहेर आल्या, तदनंतर दगडी काम सुरू झालं, तदनंतर आतमध्ये दिव्य अशी एक अत्यंत तेजस्वी मूर्ती समोर दिसली. आणि त्या मूर्ती समोर 2 समया विजलेल्या नाही तर तेवत असलेल्या समया दिसल्या. ऐकताय? संतांचं चरित्र, देवाचं चरित्र काय ऐकायचं? या दिव्य अनुभूतीचे आपण साक्षीदार व्हावं असं जर वाटत असेल, आपल्या जीवनामध्ये आपल्याला जर काहीतरी ओजस्वी आणि तेजस्वी आपल्या कानावरती ऐकायला यावं असं वाटत असेल तर त्यांनी या साईबाबांच्या चरित्राचा आश्रय घेतला पाहिजे. 2 समया दिसल्या आणि त्या समया पाहिल्यानंतर त्या मुलाला बोलावण्यात आलं. त्यावेळी त्या मुलाने सांगितलं हे माझ्या गुरुचं स्थान आहे आणि म्हणूनच गुरुसेवा करत करत मला या ठिकाणी प्रगट व्हावं लागलेलं आहे. ऐका, परमार्थ क्षेत्रामध्ये, अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये आपल्याला यशाचं शिखर गाठायचं असेल ना तर त्याकरता गुरुसेवा ही अत्यंत आवश्यक आहे. साईबाबांना जर आपण गुरु मानत असू, देव मानत असू तर त्यांची सेवा करून आपण कृतकृत्य व्हावं, आपलं जीवन सफल करावं. अन्यथा ते आपल्याला सेवे व्यतिरिक्त दुसऱ्या कशाच्याही माध्यमातून आपल्या हाताला कधी येऊ शकत नाही. आपण म्हणू मी काही संपत्ती त्या ठिकाणी देईल, दान करील, माझी पद प्रतिष्ठापनाला लावेल आणि साईबाबाला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करील. ते काही बुवा नाही, ते देव आहे, संत आहेत आणि ते तुमच्या संपत्तीला आणि पद प्रतिष्ठेला कधीही न भुलणारे आहेत. मग त्यासाठी आपण त्यांची सेवा करावी लागते. आपल्याला ज्ञानरूपी मंदिरामध्ये जायचं असेल ना, ऐकताय? आपल्याला जर ज्ञानरूपी मंदिरामध्ये जायचं असेल तर त्यासाठी सेवारूपी दारवंटा ओलांडून जावं लागतं. तसं जाताच येत नाही. अत्यंत गोड असा हा तबला वाजतोय, अतिशय गोड असं हे सिंथेसायझर वाजतंय. सेवेशिवाय का सेवा करावी लागते. एक एक बोल आपल्या हातातून निघण्यासाठी रात्र रात्र त्याची प्रॅक्टिस करावी लागते, रियाज करावा लागतो. जो करेगा रियाज वही करेगा राज असं बोललं जातं. रियाजच नाही केला, रियाला काढायच्या ऐवजी नुसतं रियाला तर रियाला निघेल का हो? सोपान भाऊ, रियाला काढायचं आहे. रियाला बोलाचा प्रकार आहे बर का. हा, नाही तर तुम्ही रियाल चाल. रियाला काढायचं आहे पण त्यासाठी रेलून जमणार नाही तर ताट राहून आपण प्रॅक्टिस करणं, रियाज करणं गरजेचं आहे. सेवा करावी लागते. ज्ञानाचा कुरुठाम तेथ सेवा हा गारवंठा, जो स्वाधीन करी सुभता ओळगोनी.
कुठलंही ज्ञान तुम्ही आत्मसात करा, सेवेशिवाय ते ज्ञान नाही प्राप्त होत. आपल्याला वाटतं बाबांनी आपल्यावरही कृपा करावी, अनेकांवर केली, त्यांच्या जीवनामध्ये त्यांना अशक्य असणाऱ्या गोष्टी शक्य झाल्या, दुर्मिळ वस्तू प्राप्त झाल्या, त्यांना होतं ते सर्व, मनातल्या गोष्टी इच्छा त्यांच्या सर्व पूर्ण होत आहेत असं आपल्याला दिसतं. त्यांच्या पूर्ण झाल्या, मग आपल्या का नाही होत? बाबा त्याकरता त्यांनी तेवढी साधना केली, तेवढी सेवा केली, आणि सेवा केली तरच त्याला मेवा प्राप्त होतो. आपण नुसता मेवा खावा वाटतो पण सेवा नकोय, त्याला नाही पाहिजे प्राप्त होत. म्हणून साईबाबांचं जीवन चरित्र हे आपल्याला शिकवतंय की आपल्याला आयुष्यामध्ये गुरुची प्राप्ती करून घ्यायची असेल तर त्याकरता त्या सद्गुरूंची सेवा करणं खूप गरजेचं आहे. मी नेहमी एक वाक्य सांगत असतो, आजकाल लोक गुरु करत नाहीत. ऐकताय ना? बोला साईनाथ महाराज की. ट्रेन आली की मग आपलं साईनाथ महाराज की आपण म्हणत जाऊ, म्हणजे आपण जास्त डिस्टर्ब होणार नाही. बरोबर आहे सर? वातावरण थोडंसं हे होतं ना. मी एक नेहमी वाक्य सांगत असतो, आजकाल लोक गुरु करत नाहीत, आणि गुरु असतील तर त्यांच्यावर गुरु केल्याशिवाय राहत नाही. ही शोकांतिका आहे. कुठलंही क्षेत्र असो त्या क्षेत्रामध्ये गुरुला अनन्यसाधारण महत्व आहे, आणि गुरु तो गुरु असतो. शिष्य कितीही मोठा झाला तरी तो गुरुपेक्षा कधी मोठा होत नाही. हा आजपर्यंतचा इतिहास आहे. बरोबर आहे? शिष्याचं नाव मोठं झालं असेल, त्याला ऐकण्यासाठी हजारो समाज जास्त येत असेल, तो टीव्हीवरती झळकलेला असेल, पण त्यांना असं कधी समजायचं नाही की मी इतका मोठा झालो मग माझे गुरु लहान आहेत, असं कधी नाही समजायचं. त्याचं कारण गुरु ते गुरुच असतात. गुरु शब्दाचा अर्थच आहे मोठा. हिंद केसरी पहिलवान, एक जण हिंद केसरी पहिलवान झाला. अगोदर महाराष्ट्र केसरी झाला होता, हिंद केसरी झाला, आणि हिंद केसरी झाल्यानंतर सर्वत्र त्याचा मान सन्मान होऊ लागला, सत्कार होऊ लागला. त्याला हार तुरे लोक त्याच्या अंगावरती चढवू लागले, आणि शेवटी एका पत्रकाराने विचारलं, बाबा महाराष्ट्र केसरी झाले तुम्ही, नंतर हिंद केसरी झाले, पण आता यानंतर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला काय मिळवायचं राहिलंय? त्यावेळेला त्यानं सांगितलं, महाराष्ट्र केसरी झालो, हिंद केसरी झालो, आता तुम्हाला वाटतंय मी माझ्या आयुष्यात सगळं काही मिळवलंय, पण नाही, मला अजून एक गोष्ट मिळवायची. म्हणजे काय गोष्ट मिळवायची? त्यानं सांगितलं, ज्या गुरुनी मला शिकवलंय त्या गुरुला एकदा चितपट करायची माझी इच्छा आहे. ऐकताय? गुरुला चितपट करायला निघालाय. आता ते न्यूजवाले म्हणजे ते कठीण असतात. त्यांनी लगेच त्या गुरुला ही बातमी दिली आणि सांगितलं, आता या हिंद केसरी शिष्याची आणि म्हाताऱ्या गुरुची आता एकदा होऊ द्या दंगल. त्यांना आखाड्यात उतरवण्यात आलं. दोघांची कुस्ती सुरू झाली आणि पाहता काय, एक असा डाव गुरुजीनं टाकला, हिंद चितपट केला. चितपट केल्यानंतर सर्वत्र त्या गुरुचा जय जयकार होऊ लागला, आणि जय जयकार झाल्यानंतर हा हिंद केसरी असणारा तो शिष्य तो त्या मीडियावाल्यांना म्हणतो, माझ्या गुरुजींनी चिटिंग केली. आणि काय चिटिंग केली? मला त्यांनी सगळे डाव शिकवले, पण आता जो टाकला तो मला त्यांनी शिकवला नव्हता. माझे गुरुजी कंजूस आहेत. असं म्हटल्यानंतर गुरु म्हणू लागले, बेट्या मला माहित होतं तू असा उलटणार आहे, म्हणून तुझ्यासाठी हा डाव मी आत्तासाठी राखीव ठेवला होता. गुरु ते गुरु असतात.
कोणी समजायचं नाही की माझ्या गुरुला काही येत नाही आणि मी फार मोठा झालो. परमार्थामध्ये गुरु बिना कोण बतावे बात, गुरु बिना कोण बतावे कोणी मार्ग दाखवू शकत नाही. हे जरी खरं असलं तरी आपल्याला आपल्या जीवनामध्ये साईबाबांसारखे गुरु लाभले हे आपलं खूप मोठं भाग्य आहे. बोला साईनाथ महाराज की जय. साईबाबा यांचं जीवन चरित्र आपण पाहतोय आणि या जीवन चरित्रामध्ये साईबाबांना या मृत्यू लोकामध्ये का यावं लागलं, का प्रगट व्हावं लागलं? कारण खऱ्या ज्ञानाचा प्रचार प्रसार जनमानसांमधून लुप्त होत चाललेला होता. लोपले ज्ञानजगी हित नेनती कोणी, म्हणून त्यांना यावं लागलं. आणि ते आले शिर्डीमध्ये. ते पहिल्यांदा त्या निंब वृक्षाच्या झाडाखाली दिसले आणि तिथून पुढं साईबाबांच्या जीवन प्रवासाला सुरुवात झालेली आहे. हे साईबाबांचं अपूर्व आणि आघात असणारं चरित्र आपण पाहणार आहोत. पण त्यासाठी एकदा सर्वांनी खूप प्रेमाने साईबाबांच्या भजनामध्ये सामील व्हायचे. हाताने टाळी वाजून मुखाने साईंचं भजन करायचंय. काही भजन आपण पाहू, नंतर एक दोन लीला पाहू आणि तदनंतर आरती होऊन आजचा कार्यक्रम विश्राम घेईल. कोण असं चरित्र आपण पाहतोय, पण चरित्र पाहत असताना ज्यांचं चरित्र आपण पाहतोय त्या साईबाबांच्या भजनामध्ये एकदा सर्वांनी हाताने टाळी वाजून सामील व्हायचंय. म्हणा म्हणा का जब खिड़की खोलूं तो तेरा दर्शन हो जाए. मेरे घर के मेरे घर के मेरे घर मेरे घर के आए तेरा मंदिर बन जाए.
बाबांनी साईबाबांच्या या दिव्य असणाऱ्या नामस्मरणामध्ये हाताने टाळी वाजून अतिशय गोड असं भजन आपण म्हणायचंय. साईबाबांचा जप आपल्या हातून आपण केला पाहिजे. त्याचं कारण असं आहे, साईबाबांनी आपल्याला जे काही हात दिलेत ना ते त्यांच्या भजनामध्ये टाळी वाजवण्याकरता दिलेले आहे. बाबांनी आपल्याला जे काही मुख दिलेलं आहे तेही त्यांच्या गोड अशा भजनामध्ये सामील होण्यासाठी दिलेलं आहे. आणि जे काही मन दिलेलं आहे ते मनही अखंड त्या साईंच्या चरणी ठेवण्याकरता दिलेलं आहे. मनाला गोरे लागो रे, मनाला गोरे लागो रे, मनला गोरे लागो रे, मनला गोरे लागो रे माझे गुरु भजनी, मनला गोरे लागो रे माझे गुरु भजनी. साईबाबांचं भजन आपल्याला घडलं पाहिजे आणि त्यासाठी सर्वांनी हाताने टाळी वाजून गोड असं साईबाबांचं भजन माझ्या पाठीमागे सर्वांनी म्हणायचंय. ओम साई नमो नमः, श्री साई नमो नमः, जय जय साई नमो नमः, सद्गुरु साई नमो नमः. ओम साई नमो सद्गुरु साई नमो नमः.
म्हणून साईबाबांचं भजन करणं आणि भजन घेणं हे या ठिकाणी वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे. त्याचं कारण साईबाबांच्या भजनामध्ये इतकी अपूर्व आणि अगाध शक्ती आहे की ती शक्ती आपल्याला आपल्या आयुष्यातील अनेक प्रश्नांची, अनेक समस्यांचं निराकरण करणारी आहे. माणसाला असं वाटतं आपल्या आयुष्यामध्ये अनेक संकट, अनेक दुःख, अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत आणि त्या संकटाचं समाधान व्यक्ती इतरत्र शोधू लागतो. पण खरं सांगू, सर्व संकटांचं, सर्व दुःखांचं समाधान जर कशात असेल ना, तर ते एक त्या साईच्या भजनामध्ये आहे. हे साईचं खूप मोठं कर्तृत्व आहे. सद्गुरु साईनाथ महाराज की साईबाबांचं हे चरित्र आणि साईबाबांचं नाम आपण काय घ्यायचं, स्वतः साईबाबांनी सांगितलंय. साईबाबा स्वतः सांगतात, बाबा माधवराव देशपांडे नावाच्या एका व्यक्तीला शिर्डीमध्ये असताना स्वतः बाबांनी सांगितलं, बाबा माझं हे चरित्र जो ऐकतो आणि माझं नाम जो मुखाने गातो ना, त्याला या भवसागरातून पहिलं तीराला नेण्यासाठी स्वतः मी त्याचा हात धरतो. हे साईबाबांनी या ग्रंथामध्ये सांगून ठेवलेलं आहे. आपल्याला आपल्या जीवनातील अनेक दुःख असतील, कुणाचे काय दुःख असतील, पण त्या दुःखाचं एकमेव जर सोल्युशन जर काय असेल तर ते साईंचं नाम आहे. आणि साईबाबांचं नाम घेतल्यानंतर आपलं दुःख, आपलं संकट नाहीसं होणार नाही, असं एकही दुःख या जगामध्येही नाही. समस्याच नाही असं एकही व्यक्तिमत्व या जगामध्ये नाही. ऐकताय? समस्याच नाही असं एकही व्यक्तिमत्व या जगामध्ये नाही. पण ऐका, समाधान नाही अशी एक समस्याही या जगामध्ये नाही. प्रत्येक समस्येचं, गोष्टीचं समाधान आहे, दुःखाचं समाधान आहे. पण ते समाधान आपण शोधलं पाहिजे. आणि ते साईबाबांचं नाम, साईबाबांचं जीवनचरित्र आपल्याला सांगतं. पण त्यासाठी आपण काय करावं? पूर्ण श्रद्धेनं, पूर्ण विश्वासाने आपण त्यांच्याशी एकरूप होऊन ते श्रवण केलं पाहिजे. तरच आपल्याला आपल्या जीवनातली समस्या सुटणार आहे. आज व्यक्ती परमार्थ मार्गाला लागतोय, आध्यात्मिक मार्गाकडे येतोय, त्याचं कारण काही ना काही समस्या त्याच्या जीवनामध्ये असतात म्हणून येतोय. काही ना काही प्रापंचिक अडचण निर्माण झाल्याशिवाय माणसाची परमार्थाकडे वाटचाल होतच नाही. ही मोठी गंमत आहे. पण हरकत नाही. साईबाबा म्हणतात, माझ्याकडे कोणी मुक्तीची अपेक्षा घेऊन आला तरीही त्याची तीही अपेक्षा पूर्ण करण्याकरता मी समर्थ आहे. आणि माझ्याकडे कोणी मुक्तीची अपेक्षा घेऊन आला, केवळ आणि केवळ मुक्तीची अपेक्षा घेऊन जर एखादा साधक जर माझ्याकडे आला तर त्याच्या त्याही अपेक्षा पूर्ण करण्याचं सामर्थ्य माझ्याकडे आहे. आणि म्हणूनच ते साई आहेत. म्हणूनच त्यांना साई बाबा म्हटलं जातं. का? फक्त आणि फक्त काही विशिष्ट व्यक्तीचं विशिष्ट दुःखच नाहीसं करावं असं नाही, तर येणाऱ्या प्रत्येकाचं प्रत्येक दुःख नाहीसं करण्याचं सामर्थ्य त्यांच्याकडे आहे. म्हणून ते साई आहेत. आपल्याकडे तसं नसतं. आणि हे साईबाबा शिर्डीमध्ये अवतीर्ण झाले, प्रगट झाले. शिर्डीमध्येच का बरं? अन्य क्षेत्रामध्ये त्यांना प्रगट होता येत नाही का? आलं नाही का? शिर्डीमध्ये का आले? त्याचंही कारण आहे. तीर्थ अनेक आहेत. उदंड पाही
पाहिले उदंड ऐकिले उदंड पाहिले उदंड ऐकिले उदंड वर्णिले क्षेत्र महिमे उदंड ऐकिले उदंड पाहिले. पण साईबाबा म्हणतात या शिर्डी सारखं ठिकाण मला या त्रैलोक्यात कुठं पाहायला मिळालं नाही, म्हणून मी शिर्डीमध्ये आलो. शिर्डीमध्येच का आलो त्याचंही कारण आहे. तीर्थ खूप आहेत, क्षेत्र खूप आहेत. अनेक तीर्थ या जगामध्ये आहेत. त्या तीर्थाचे दोन प्रकार आहेत. एक आहे चित्तीर्थ आणि एक आहे भौमतीर्थ. भौमतीर्थ म्हणजे भूमीवरील जे ज्या नद्या आपण पाहतो त्यांना तीर्थ असं म्हटलंय, ते आहे भौमतीर्थ. पण ऐका, तुम्ही आम्ही पापी माणसं ज्या वेळेला त्या भौमतीर्थामध्ये जाऊन स्नान करतो आणि आपलं पातक धुवून काढतो ना, त्यावेळेला ते तीर्थ मलिन होत. ऐकताय? तुमच्या माझ्यासारखी पापी माणसं ज्या वेळेला तीर्थामध्ये जाऊन स्नान करतात त्यावेळेला तीर्थ मलिन होत. पण पुढचं ऐका, ते मलिन झालेलं तीर्थ ज्यांच्या स्नानाने पुनीत होत ना, ते साईबाबा आहे. बोला साईनाथ महाराज की. ते मलिन झालेलं तीर्थही ज्यांच्या स्नानाने पुनीत होत, पवित्र होत, स्वच्छ होत, ते साईबाबा आहे. आणि अशा चित्तीर्थाचं आपण चरित्र पाहतोय. किती चरित्र असेल त्यांचं? खूप मोठं चरित्र आहे. आणि ते चरित्र आपल्याला संपूर्ण पाहायचंही, त्यातलं काही सोडायचं नाहीये. 52 अध्यात्म चरित्र जरी असलं तरी सुद्धा त्या 52ही अध्यायाचा सारांश आपण पाहणार आहोत. बाबांच्या चरित्रात जे जे म्हणून काही सांगितलंय ते बाबांच्या कृपेनं आपण सर्व काही पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. बाबा जशी बुद्धी देतील आणि माझे स्वामी राया साईबाबा जशी आपल्याला आशीर्वाद देतील, त्या आशीर्वादाप्रमाणे आपल्याला हे साईंचं चरित्र बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. आज आपण साईबाबांच्या जन्माची पूर्वपीठिका, ते जन्माला का आले आणि जन्माला कुठं आले याचा उल्लेख केलेला आहे. निंबाच्या वृक्षाखाली जन्म झाला, निंबाच्या वृक्षाखाली जन्म का झाला, प्रगट का झाले, त्याचंही कारण सांगितलं की त्याच ठिकाणी साईबाबा 12 वर्षापासून तपश्चर्या करीत होते. आणि ती भूमी म्हणजे ही सामान्य नव्हती, तर त्याच लिंबाच्या झाडाखाली त्यांच्या गुरुची समाधी होती. आणि अशी गुरुसेवा करत करत ज्यांनी आपलं पूर्वायुष्य व्यतीत केलंय आणि अचानक 18 वर्षाची ती मूर्ती शिर्डीमध्ये प्रगट झालेली आहे. बोला साईनाथ महाराज. हे साईबाबांचं चरित्र प्रगट होण्यापर्यंत आपण अशा पद्धतीने पाहिलंय. साईबाबांच्या जन्माबद्दल मी अगोदरही सांगितलं, अनेकांना कुतूहल आहे, पण ते अनेकांच्या बाबतीत कायम रहस्यच राहिलेलं आहे. आजपर्यंत ते कुणालाच कळालं नाही. त्याचं कारण हे साईबाबांचं चरित्र ज्या चरित्रकारांनी लिहिलं ना, ते चरित्रकार म्हणजे साईबाबांच्या नंतर त्यांनी चरित्र लिहिलंय असं नाही, तर साईबाबांच्या आज्ञेनं त्यांनी चरित्र लिहिलेलं आहे. त्यांचं नाव आहे गोविंद रघुनाथ दाभोळकर. आणि या व्यक्तीला शिर्डीमध्ये आल्यानंतर ही व्यक्ती शिर्डीमध्ये साईबाबांच्या दर्शनासाठी आली. मुंबईहून दररोज दरमुक्काम करत करत शिर्डीला गेलेली आहे. आणि तिथं गेल्यानंतर जाता जाता
ट्रेनमध्ये रेल्वेमध्ये काही वादविवाद प्रवाशांसोबत झाले आणि तिथं गेल्यानंतर साईबाबा एका मस्जिदीमध्ये बसलेले आहेत आणि ही व्यक्ती बाहेर आहे आणि बाहेर असलेल्या या व्यक्तीला साईबाबांजवळ हजारो लोकांची गर्दी असतानाही साईबाबांनी या व्यक्तीला हे माडपंथ या अशी म्हणून हाक मारली आणि तेव्हापासून लोक यांना नावाने नाही तर त्यांच्या टोपण नावाने हेमाडपंथ नावाने ओळखू लागले. आणि मग हे जवळ गेल्यानंतर साईबाबा त्यांना विचारतायत, बाबा आयुष्य मिळालंय ते वादविवाद करण्याकरता मिळालेलं नाही, सहप्रवाशांसोबत तुम्ही वाद का घातले? त्यावेळेला मात्र यांनी 2 हस्तक आणि 1 मस्तक साईबाबांच्या चरणावरती ठेवलं आणि साईबाबांच्या त्रिकालदर्शी ज्ञानाची त्यांना प्रचिती आली. अरे आपण केलेला वाद यांना माहिती कसा झाला, आपलं नाव यांना कसं माहिती झालं आणि तेव्हापासून आयुष्यामध्ये ठरवलं आता आयुष्यभर करायचं ते फक्त आणि फक्त साईंचंच काम करायचं, साईंची सेवा करायची, दुसरं काही करायचंच नाही. आणि अशा गोविंद रघुनाथ दाभोळकर उर्फ हेमाडपंथ या व्यक्तीनं साईबाबांचं हे पूर्ण चरित्र साईबाबांच्या समक्ष साक्षीनं आणि साईबाबांच्या सांगण्यावरून लिहिलेलं आहे. ते चरित्र आपण पाहणार आहोत. आजच्या चरित्राचा भाग आपण इथपर्यंत पाहिला. उद्याही आपल्याला अशाच पद्धतीने या चरित्राचा आनंद घ्यायचा आहे. पण हा चरित्राचा आनंद घेण्यासाठी बाकी वातावरण अत्यंत सुसज्ज आणि अतिशय गोड असं वातावरण तयार आहे. अतिशय गोड अशी साऊंड सिस्टीमही लागलेली आहे. अतिशय चांगले असे उत्तम कलाकारही या ठिकाणी उपस्थित आहेत. परंतु मांडवही चांगला आहे पण ऐकायला मांडव पाहिजेत ना, बरोबर आहे अशोक भाऊ? त्या मानाने एवढे आपण आलात, आपल्या सर्वांच्या चरणावरती मी नतमस्तक होतो. सर्वांना खूप खूप धन्यवाद देतो. साईबाबांचं चरित्र आपण जे आज ऐकलेलं आहे या चरित्राने साईबाबा नक्कीच आपल्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाहीत. आणि अजून आपल्या हातकडून कृपा घडावी असं वाटत असेल, साईबाबांची कृपा आपल्यावरती व्हावी असं वाटत असेल तर मग आपण उद्या येताना अजून नवीन 2-2 जण घेऊन साई कथेला आलं पाहिजे. एकट्यानं नाही यायचं शंकर महाराज, घरच्यांना घेऊन यायचं. हा फक्त त्यांना नाही बोललो, ते घरचे आहेत म्हणून बोललो, सगळ्यांना सांगतोय. हा सगळ्यांनी या साई कथेचा आनंद घ्या. पुन्हा पुन्हा ही संधी आपल्याला आपल्या जीवनामध्ये मिळणार नाही. अतिशय गोड अशी संधी आपल्याला अशोकजी गव्हाणे साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी घडून आलेली आहे. संधीचा लाभ घेता आला पाहिजे. संधी माणसाच्या आयुष्यामध्ये येते पण त्या संधीचं सोनं माणसाला करता आलं पाहिजे. आणि आपण सर्वजण आज जे जे या ठिकाणी उपस्थित आहेत उद्या ती सर्वजण अजून साई भक्तांना या ठिकाणी घेऊन येतील आणि या साई भक्तीचा आनंद लुटतील अशी मी या ठिकाणी सर्वांना साईंच्या चरणी प्रार्थना करतो. आणि हे कळावं यासाठी आपल्याला साईबाबांनी आयुष्य, आरोग्य, बळ, बुद्धी, धन संपत्ती सर्व काही द्यावं अशी मी साईंच्या चरणी प्रार्थना करतो. खरं तर स्वरतेज म्युझिकल ग्रुप ठाणे हा संच आपल्याला या ठिकाणी आज उपलब्ध झालेला आहे बरं का अशोक भाऊ. अतिशय गोड असा ग्रुप आहे. ग्रुप मधील हा ग्रुप ज्यांच्या माध्यमातून उपस्थित झालाय, ज्यांच्या वतीनं ज्यांच्या माध्यमातून यांचा माझा संपर्क झाला ते माझ्यावरती लहान भावाप्रमाणे प्रेम करणारे व्यक्तिमत्व म्हणजे आमचे सोपान भाऊ आढाव आहे. अतिशय लढीवाळ असं व्यक्तिमत्व, प्रेमळ व्यक्तिमत्व. त्यांच्या माध्यमातून ही सर्व मंडळी प्रामुख्याने हरिभक्तीपरायण आणि मुंबई सारख्या मायानगरीमध्ये या संगीत क्षेत्राची जोपासना करत असताना
खरं तर वारकरी संप्रदायाचे आणि विशेषतः माळकरी असण्याचा स्वाभिमान असणारे ही व्यक्तिमत्व आहे. त्यामध्ये हरिभक्तीपरायण कुंडलिक महाराज मोरे आहेत. स्वतः हार्मोनियम साथीसाठी ते बसलेले आहेत. कुमार सौजस मोरे महाराजांचा चिरंजीव. अतिशय गोड असं तो सिंथ वाजवतो आणि सिंथ जितकं गोड वाजवतो त्यापेक्षा तो सुंदर दिसतोही, आहे की नाही? अतिशय गोड आहे. वय वर्ष त्याचं 14 आहे. 14व्या वयात पाहना म्हणतो पण आणि वाजवतो पण. खरं तर स्टेजवर बसणंही सोपं नाही. त्याचप्रमाणे ज्यांचे हजारो व्हिडिओज सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात, इंस्टाग्रामला, फेसबुकला, व्हॉट्सअपला, असा कुमार तेजस मोरे ढोलकी आणि तबला वाजवण्यासाठी आज अतिशय दिलखुलास व्यक्तिमत्व. मला तर आवडलं, खूपच गोड व्यक्तिमत्व. सिनेसृष्टीतील जे काही नामांकित कलाकार आहेत त्या नामांकित कलाकारांसोबत वाजवण्यासाठी जाणारं व्यक्तिमत्व आहे. आणि जवळजवळ भारतातले आतापर्यंत 14 पुरस्कार ज्यांना मिळाले तो तेजस आहे. सोपय नाही. तपश्चर्या केलेली आहे, साधना केलेली आहे, रियाज केलेला आहे. म्हणून ही सर्व मंडळी ऍक्टोपॅड साठी नितीन पाटील तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. कॅमेरामॅन कुमार गौरव मांडवकर तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. श्री मयूर पाटील तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि आपण सर्वजण माता पिता बंधू भगिनी सर्वांच्या चरणावरती मी नतमस्तक होतो. आणि माझ्या परमार्थिक कार्याला मार्गदर्शन करणारं गोड व्यक्तिमत्व म्हणजे आमचे परमार्थ मार्गदर्शक हरिभक्तीपरायण अनेश महाराज आवारी सर. ते या ठिकाणी माझ्या सेवेसाठी आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित आहेत. त्यांनाही मी खूप खूप धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे श्रीराम त्याचप्रमाणे आपण सर्वजण साई भक्त मंडळी प्रामुख्याने इथं उपस्थित आहात. आमचे निलेश महाराज असतील, शंकर महाराज असतील आणि आपल्या सर्वांचा आधारस्तंभ अशोकजी गव्हाणे साहेब असतील. खरं तर आता सर्व काही वातावरण जुळून आलेलं आहे. पण उद्या जास्तीत जास्त लोकांना याचा लाभ कसा घेता येईल याच्याकरता आपण सर्वजण मिळून प्रयत्न करूया. आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा कार्यक्रम कसा पोहोचेल याच्यासाठी प्रयत्न करूयात अशी सर्वांच्या चरणी मी प्रार्थना करतो. आणि आजच्या साई कथेला या ठिकाणी पूर्णविराम देतो. साईबाबांची ही जीवन कथा अशी चालू राहणार आहे. पुढील 2 दिवस आपल्याला या कथेचा आनंद घ्यायचा आहे. राम जन्मोत्सवाच्या निमित्ताने ही साई कथा या ठिकाणी आयोजित केलेली आहे. शिर्डीमधील पहिला राम जन्मोत्सव स्वतः साईबाबांनी सुरू केलेला आहे. आणि ज्या साईबाबांना राम प्रभूचं भजन आणि राम जन्मोत्सव साजरा करावासा वाटतो त्याच राम प्रभूच्या साईच्या भजनाने आपण आजच्या कथेचा शेवट करणार आहोत.
साईबाबांनी उभं राहायचंय. साईबाबांच्या आरतीसाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. हे आपलं खूप मोठं भाग्य आहे. साईबाबांची दिव्य अशी आरती. हा लावा ना. लावा त्या आरती. पंखा बंद करा. गजाननं भूतगणादिसेवितं कपित्तजम्बूफलचारुभक्षणं उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं. सुखकर्ता दुःखहर्ता भारता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा दयाची सर्वांगी सुंदर उठी सिंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळाची देव दे देव दे मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान गावदा मूर्ती देव दे रत्नाकरित परात गौरी कुमरा वंदनाची मूर्ती कुंकुम केशरा हिरे धनिता मुकुटा शोभा तुम्हारा गुणज्योती नुपुरे चरणी घागरिया देव देव मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान गावदा मूर्ती देव मोदर पीतांबर परिवर वंदना सरळ तोंड वक्र तोंड त्रिनयना पाही सदना संकटी पावावी निर्वाणी रक्षावी सुवर वंदना देव आरती साई बाबा सौख्यदातार जीवा शरणार जधरी जवान सावी सावा भक्ता विसावा आरती साई बाबा काळुनी आनंद वसुरूपी राय दंग मोक्ष जननावी निज डोळा श्रीरंग डोळा श्रीरंग आरती साई बाबा दयामणी जैसा भाव दया तैसा अनुभव सारे श्री दया गदा ऐसी तुझे माव आरती साई बाबा तुमाचे नाम द्यासा हरे संस्कृती व्यासा आगाधात वकरणी मार्ग दावेशी अनाथा दावेशी अनाथा आरती साई बाबा कलियुगी अवतार सगुण परब्रह्म साचार अवतीर्ण झालासी स्वामी दत्त दिगंबर आरती साई बाबा आठाने गुरुवारी भक्त करे देवारी प्रभु पद पावया भव भय निवारी आरती साई बाबा माझा निजद्रव्य ठेवा तव चरण रज सेवा मागणे आता तुझा देवाधिदेवा देवाधिदेवा आरती साई बाबा चित्तेचा देना जातक निर्मल डोळ निज सुख सागरे बाबा हृदया सांभाळा आपुली भाग आरती साई बाबा सौख्यदातार जीवा दातार देवा करतार जधरी देवाला साविसावा भक्ता विसावा आरती साई बाबा कर्पूर गौरम करुणावतारम संसारसारम भुजगेंद्रहारम
सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवानी चेतन नमामि कालिंदोटांगनवतीन चरण डोळ्याने बाहिर रूप तुझे प्रेमे अलिंगिन आनंदे पूजन भावे वाळीन हरिनामा कर्पूर गौरम करुणावतारम संसार सार भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवानी चेतन नमामि